तर काय मध्ये पब्लिक आपण आणले काल नवीन काउंटर, तुम्हाला दाखवतो. आपण नवीन काउंटर आणले काल, तुम्ही बघू शकता. हे आपले नवीन काउंटर. आता ह्या काउंटरचे ही काच नाही का थोडे चिपकले नाही आहेत, ते काच निघत आहेत. आता आपल्याला तर इथे लावायचं सिलिकॉन आणायची आहे, म्हणजे काच वगैरे चिपकवायचे आपल्याला. बघू शकता काच निघतात त्याचे. तर ह्या काचेसाठी आपल्याला सिलिकॉन आणायचे आहे. मग आता एक नंबर आपला काउंटर, एक नंबर दुकान सजेल आपले. तुम्ही बघू शकता आपले दुकान कसे वाटते, एक नंबर छान वाटते दुकान आपले. फक्त ते काच वगैरे चिपकवायचे आहेत. आणि जो आपला बॅनर आहे, समोर लावलेला बॅनर आहे आपला, तो बॅनर चिन्हाचा शटर समोर असल्यामुळे तो थोडासा असा लपते. त्याच्यामुळे आपण बॅनर तो आता समोर बॅनर लावत आहोत. त्याच्यात काम चालू आहे आपल्या शॉप समोर, तुम्ही बघू शकता. तर थोडा काम चालू आहे, तो बॅनर आपल्याला समोर लावायचा आहे. बघू शकता हा वेल्डिंगचं काम चालू आहे. मग तो बॅनर हा डायरेक्ट आपण समोर लावले, म्हणजे कोणाला पण विजिबल पाहिजे आपला बॅनर दिसेल. तर तुम्हाला दाखवतो प्रोसेसने. तर आता आपण बॅनर लावतो आणि तुम्हाला दाखवतो आपला बॅनर. हा आहे आपला बॅनर. इथे लावतो आपण आपला बॅनर समोर. म्हणजे पहिला बॅनर होता असा अंदर, म्हणून लोकांना दिसत नव्हतं. तर आता आपला बॅनर सगळ्या लोकांना दिसतो. तुम्ही बघू शकता एक नंबर वाटते. आणि हा आपला हायवे रोड बिलकुल टच लोकायला, बिलकुल एक नंबर खतरनाक बॅनर दिसला आपल्या आता. म्हणजे पहिला अंदर होता तर लोकांना दिसत नव्हतं, आता सगळ्यांना आपला बॅनर दिसेल. तर तुम्हाला मी आखरीची फिनिशिंग आपल्या बॅनर तुम्हाला दाखवतो. आणि हा आपला फिरोजच्या साठी बनवू आपण स्टँड. फिरोजच्या अड्ड्यासाठी स्टँड बनवलो आपण. मग तुम्हाला दाखवतो पूर्ण फिनिशिंग आपल्या बॅनरची. तर आपल्या काउंटरचं पूर्ण काम झालंय. बघू शकते आपल्या काउंटरचं पूर्ण सक्सेसफुल काम झालंय. आणि आपला जो बॅनर आहे, आपल्या बॅनरचा पण पूर्ण काम झाल्यावर तुम्हाला दाखवतो आपला बॅनर मी. एक नंबर खतरनाक बॅनर जमला आपला. तुम्हाला दाखवतो आपला बॅनर त्याचा वाटते तर. एक नंबर बॅनर जमला, तुम्ही बघू शकता. हा आहे आपला बॅनर, एक नंबर खतरनाक. पुरा रस्त्यावर पुरा खतरनाक व्यू दिसते आपल्या बॅनरचा. तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा की आपला बॅनर कसा जमला. तर एक नंबर बॅनर जमला. मला तर खूप आवडला आपला बॅनर. जो आपला बॅनर पुरा परमानंट होऊन गेला. नाही हलिंग नाही डुलिंग, तो पुरा परमानंट बॅनर होता आपला. आणि काउंटर पण आपला एक नंबर जमलेला आहे. इथे पडदा लावला आपण. तर तुम्हाला बॅनर कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा ना. आपण ह्या काचामध्ये काय पण ठेवू शकता, तुम्ही बघू शकता. एक नंबर. जसं आपण इथे राख्या वगैरे, बॅच, सगळा प्रोडक्ट कप वगैरे सगळे ठेवल्यात. आपण बॅकवर बनवतो, बॅकवर पण इथे ठेवला आहे. तर कमेंट मध्ये सांगाल आपला बॅनर कसा जमला. तर आणि हा आहे आपला फिरोज भाऊचा अड्डा. फिरोज भाऊचा अड्डा आहे हा. आता फिरोज भाऊच्या अड्ड्यासाठी पण आपण एक स्टँड बनवलं. तुम्ही बघते हा नवीन स्टँड बनवला आपण. त्याच्या आता स्टँडच्या उद्या पूर्ण काम होऊन जाईल. आता आपल्या मागे कामं आहेत, एक ना एक, एक ना एक, एक ना एक काम आहेत. रोज काम आहेत आपल्या मागे. आणि हा आहे आपला नाईट लॅम्प, एक नंबर. तर उद्या फिरोजच्या अड्ड्याचा काम करून घेऊ आपण. फिरोजच्या अड्ड्याचा पण थोडा बहुत काम राहिलाय. आता आपला तर थोडा झालाय. थोडासा फक्त काम बाकी आहे, एक दोन काम बाकी आहे माझ्या मनाने. मग बाकी तर आपले काम सगळे सक्सेसफुल झालेले आहेत. आता बघू आता फिरोजच्या अड्ड्याचं उद्या कसं करायचं. तर उद्या फिरोजच्या अड्ड्यात करून टाकायचं आहे. तर आजच्या ह्या ब्लॉगची एंडिंग मी इथेच करतो. आणि उद्याला भेटू नवीन ब्लॉग सोबत आणि नवीन दिवशी. तर चला मग, बाय बाय. बाय बाय. तर चला मग.